नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण घटना समितीच्या ज्या विविध समित्या होत्या त्यामध्ये मुख्य समित्या होत्या 8 आणि त्याच्या उपसमित्या होत्या 13. त्यांचे प्रमुख कोण आहेत आणि त्यांचं काम काय होतं याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण ज्या 8 मुख्य समित्या होत्या त्यांचा विचार करणार आहेत. संघराज्य अधिकार समिती यांचे प्रमुख होते जवाहरलाल नेहरू. संघराज्य राज्यघटना समिती याचे पण प्रमुख होते जवाहरलाल नेहरू. संस्थाने समिती म्हणजे संस्थानाबरोबर काही चर्चा करायची असेल, वाटाघाटी करायची असेल, त्याचे प्रमुख होते पंडित जवाहरलाल नेहरू. प्रांतिक राज्यघटना समिती सरदार पटेल आणि मसुदा समिती आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या ठिकाणी 3 समित्या आहेत ज्या प्रमुख आहेत. त्यांचे अध्यक्ष किंवा प्रमुख कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. यापुढे कामकाज प्रक्रिया समिती त्याचे प्रमुख होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2 प्रमुख समित्या आहेत, त्यांचे प्रमुख डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. यापुढची 8वी समिती मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्र सल्लागार समिती. याचे प्रमुख होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि या समितीच्या परत 5 उपसमित्या आहेत, जसं मूलभूत अधिकार असेल, अल्पसंख्याक असेल, आदिवासी क्षेत्र असेल किंवा अंतर्भूत न केलेले क्षेत्र. या सगळ्या 5 भागासाठी 5 उपसमित्या आहेत, त्यासुद्धा इम्पॉर्टंट आहेत. मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी क्षेत्राचे जे प्रमुख होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यांच्या अंतर्गत ह्या 5 उपसमित्या होत्या. त्या कोणकोणत्या आहेत बघा. मूलभूत अधिकार उपसमिती त्याचे प्रमुख होते जे.पी. कृपलानी. अल्पसंख्याक समिती याचे प्रमुख होते एच.सी. मुखर्जी. ईशान्य सीमा क्षेत्र व आसाम क्षेत्र म्हणजे ईशान्येकडचा जो भाग आणि ईशानमधला काही भाग, आसाममधला जो काही भाग त्यात अंतर्गत केलेला होता, त्याचे प्रमुख होते गोपीनाथ बारडोलाई. आसाम वगळता इतर क्षेत्र, कारण वरच्यामध्ये आपण आसाम घेतला, आसाम वगळता इतर क्षेत्र काही अंशी क्षेत्र समाविष्ट केलेले, त्याचे प्रमुख होते ए.व्ही. ठक्कर. आणि वायव्य सरहद आदिवासी क्षेत्र उपसमिती हा भाग बलुचिस्तान आणि वायव्य भाग सरहद प्रांत जो पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाला 3 जून 1943च्या पत्रकानुसार ब्रिटिश सरकारच्या, त्यामुळे याचा अभ्यास करण्याची आपल्याला गरज तेवढी नाही. शक्य असल्यास ही नावं आपण लक्षात ठेवायची आहेत. खान अब्दुल गफ्फार खान, खान अब्दुल समद खान आणि मेहरचंद खन्ना, ही 3 नावं लक्षात ठेवा. आता आपण ज्या दुय्यम 13 समित्या आहेत त्याचा प्रमुख कोण आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. या काही परीक्षेमध्ये बघा, वन डे एक्झामिनेशन जे असतात त्याच्यामध्ये दुय्यम समित्या किती होत्या किंवा प्रमुख समित्या किती होत्या, मुख्य समिती किती होत्या, याच्यावर सुद्धा साधा प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये दुय्यम समित्या 13 होत्या. त्यामधल्या वित्त व कर्मचारी समिती याचे प्रमुख होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर दुसरी समिती होती अधिकारपत्रे समिती, याचे प्रमुख होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. हे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सुद्धा सदस्य होते, त्यासाठी यांचं नाव लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे गृह समिती, त्याचे प्रमुख होते बी पट्टाभी सिद्धारामय्या. त्याच्यानंतर पुढे कामकाज क्रम समिती, त्याचे प्रमुख होते डॉक्टर के.एम. मुन्शी यांच्याबद्दल सुद्धा विशेष माहिती आपल्याला राज्यघटनेच्या अभ्यास करताना करावी लागते. त्यानंतर राष्ट्रध्वज हंगामी समिती, याचे प्रमुख होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि नंबर 6वरची समिती आहे त्या समितीचे प्रमुख होते घटना समितीच्या कार्याविषयी समिती, त्याचे प्रमुख होते गवा माळवणकर. हेच पुढे आपले जी पहिली ही झाली लोकसभा त्याचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. हे एक मराठी माणूस आहे, त्यासाठी याचं नाव विशेष करून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, गवा माळवणकर. याच्या पुढच्या समित्या आहेत सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती, एस वरदाचारी यांच्या अध्यक्षतेखाली होती किंवा प्रमुख होते. एस वरदाचारी यांच्याबद्दल अतिशय महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, परीक्षेमध्ये बहुधा विचारलं जातं.
यस वरदाचारी हे घटना समितीचे सदस्य नव्हते, पण सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समितीचे ते सदस्य किंवा प्रमुख होते. प्रांताच्या प्रमुख आयुक्तांची समिती बी पटाब्बी सिद्धारामय्या हे आहेत. त्यांचं अगोदर पण नाव आपण बघितलं, जे गृह समितीचे प्रमुख होते. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील आर्थिक समिती याच्या प्रमुख होत्या नलिनी रंजन सरकार. यासुद्धा घटना समितीच्या सदस्य नव्हत्या. यांचंसुद्धा नाव आपल्याला विशेष करून लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढे भाषावार प्रांतासंबंधी समिती एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली होती आणि हे सुद्धा घटना समितीचे सदस्य नव्हते. यांच्याच अध्यक्षतेखाली पुढे भाषावार प्रांत रचनेसाठी जो आयोग नेमला गेला हेच ते एस के दार. यानंतर पुढची समिती आहे घटना समितीचा मसुदा जो परीक्षण करायचा, त्या परीक्षण करणारी विशेष समिती, त्याचे प्रमुख होते जवाहरलाल नेहरू. वृत्तपत्र कक्ष समिती, त्याचे प्रमुख होते उषानाथ सेन. नागरिकत्वावरील एतदार्थ समिती, त्याचे प्रमुख होते यस वरदाचारी, जे या घटना समितीचे सदस्यसुद्धा नव्हते, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी समितीमध्ये सुद्धा यस वरदाचारी यांनी काम केलेलं होतं. तर आपल्याला काही नावं लक्षात ठेवायची, जसे जे सदस्य नव्हते घटना समितीचे पण या वेगवेगळ्या समितीचे सदस्य होते, यांची नावं विशेष करून आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, ते महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी चालू असलेली मेहनत आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रापर्यंत नक्कीच पोहोचवा. धन्यवाद.